सर्व प्रशिक्षणार्थी आपल्या कोल्हापूर विभागातील भात पीक शेती शाळेचे जे प्रशिक्षणार्थी आहेत त्या सर्व आपल्या कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. काल दुपारच्या सत्रामध्ये आपण भात बियाणे निवड किंवा बियाणे परीक्षण, त्याचबरोबर बियाण्याची प्रक्रिया, रोपवाटिका हे विषय पाहिले. आज मला जो विषय दिलेला आहे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, भात पिकाचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. आता यामध्ये तसं जर पाहिलं तर कालच्या सत्रामध्ये मी आपणास सांगितलं होतं की आपल्याकडे भात पिकाची उत्पादकता कमी आहे. सरासरी आपल्याकडे 2161 किलो प्रति हेक्टरी एवढीच उत्पादकता आहे महाराष्ट्राची, आणि महाराष्ट्राची गरज पाहता ती फार कमी आहे. आता त्यामागची जी कारण आहे त्याचं एक थोडीशी पुन्हा आपण उजळणी करू. आपल्याकडं जवळपास 78% शेतकरी हे अल्पभूधारक किंवा सीमांत गटातले आहेत, आणि त्यामुळे त्यांना साधन सामग्रीचा कमतरता भासते, आणि उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणारे सुधारित बियाणं किंवा पुरेशी रासायनिक खतं ते वापरू शकत नाहीत. तसेच खरीप हंगामात जे भात पीक घेतो त्याच्यामध्ये पावसावर किंवा पावसाच्या वितरणावर त्याचं अवलंबून असतं, आणि भाताची ज्या वेळेला संवेदनशील अवस्था असते त्यावेळेला पाण्याचा ताण जर पडला तर संरक्षित पाणी देण्याची सोय नसल्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये कमतरता दिसून येते. तसेच आपण बघतोय काही भागामध्ये नदीबुड क्षेत्रात भात पीक घेतलेलं असतं, आणि तिथं भात पीक जर बुडलं तर त्यामुळे त्या पिकाला धोका, आणि त्यामुळे आपल्याला उत्पादन कमी मिळतं. तसेच काही भागामध्ये पारंपरिक वाण सतत वापरले जातात आणि त्यामुळे उत्पादनामध्ये घट येते. आता मी सांगितलं त्याप्रमाणे नदीबुड क्षेत्र असेल किंवा जे पश्चिम घाट किंवा उपपर्वतीय विभाग आहे जिथं जांभ्या खडकाच्या जमीन आहेत, तिथून आपल्याला उपलब्ध अन्नद्रव्य हे जमिनीची धूप झाल्यामुळं आणि ओलावा हा कमी झाल्यामुळं होत असतं, त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. तसंच जर आपण बघितलं तर खत मात्रा, बऱ्याचशा वेळेला शेतकरी हा नत्र खत म्हणजे युरिया एवढाच पिकाला दिला की पिकाची अन्नद्रव्याची गरज भागते असं समजून हे खत मात्र असंतुलित वापरतात जातात. आणि ज्या वेळेला खरीप हंगामात आपण भात पीक घेतो त्या खरीप हंगामामध्ये असणारं वातावरण म्हणजे हवामान ह्याच्यामुळं तण, रोग आणि कीड ह्याचा प्रादुर्भाव जास्त होतो, आणि या वेळेला त्याचं बंदोबस्त करणं अवघड होतं, उत्पादनात घट येते. तसेच बियाणे पेरताना सुद्धा आपल्याला योग्य अंतर ठेवणं हे गरजेचं आहे. पुनर्बागण करताना सुद्धा योग्य वेळेला करणं आणि योग्य प्रमाणात चुडामध्ये रोपांची संख्या राहील हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि मशागतीची कामं वेळेवर करण्यासाठी स्वयंचलित अवजारं किंवा यांत्रिककरण हे आपण करणं गरजेचं आहे. तसेच पेरभात आपल्याकडं बऱ्याचशा वेळेला धुळवाप पेरणी केली जाते किंवा जे पेरभात केलं जातं त्याच्या सुद्धा उत्पादनावर परिणाम होत असतो. अपुरा किंवा आवर्षण परिस्थितीमध्ये ओलावा कमी असला तर आपल्याला उत्पादनात घट येते. काही वेळेला अतिवृष्टी, कारण ज्या वेळेला लोंबी बाहेर पडते किंवा परागीभवन होतं, दाणे भरतात, त्यावेळेला जर अतिवृष्टी झाली तर त्यावेळेला लोंबी भरण्याचं प्रमाण किंवा पळींज हे होत असतं, आणि त्यामुळे दाणे हे ओंबीमध्ये काही वेळेला उगवतात, त्यामुळे उत्पादन कमी येत असतं. तसंच आत्ताच्या विषयाच्या दृष्टीने जर आपण बघितलं, जो पश्चिम घाट किंवा त्याला लागून असलेला जे उपपर्वतीय विभाग आहेत त्या विभागामध्ये अतिपावसाचा प्रदेश असल्यामुळं उंच सकल भाग आणि या जमिनी ज्या आहेत त्या जांभ्या खडकापासून बनलेल्या आहेत. ओलावा तर कमी राहतोच, पण त्याचबरोबर जी काही जमिनीत खतं घातली जातात ती खतं हे जांभ्या खडकामध्ये म्हणजे सच्छिद्रता असल्यामुळं खतही त्यामधून वाहून जातात, आणि ह्या प्रदेशामध्ये आपल्याला लोह आणि जस्त किंवा आयर्न आणि झिंक ह्याची कमतरता भासते, आणि त्यामुळं असंतुलित अन्नद्रव्य वापरामुळं ह्या पानावर काही वेळेला ठिपके किंवा इतर रोग हे येतात आणि कमी उत्पादन मिळते.
आता एकंदरीत महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर ह्या जमिनीचे प्रकार ह्याचा नकाशा दाखवलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी आपल्याकडे कशा आहेत त्या. आता इकडे जर आपण बघितलं आपला पश्चिमेकडचा भाग कोकण घ्या किंवा उपपर्वतीय विभाग घ्या, याच्यामध्ये जांभ्या खडकापासून बनलेल्या किंवा तांबड्या अशा जमिनी आहेत. ह्या इथं जांभळट कलरच्या जे दाखवलेल्या आहेत त्या. आता त्याच प्रमाणे आपल्याकडं ज्या वेळेला फर्टिलिटी मॅप किंवा सुपीकता निर्देशांक तयार केले, त्यामध्ये इथं हे नत्राचं दाखवलेलं आहे. तालुका निहाय, जिल्हा निहाय आणि तालुका निहाय दाखवलेलं आहे. काही ठिकाणी प्रमाण बघतोय आपण. आता हे नत्राचं प्रमाण जर आपण बघितलं तर बऱ्याचशा आपल्याकडच्या कोल्हापूर भागामध्ये कमी ते मध्यम आहे. काही भागामध्ये जर आपण बघितलं तर थोडस प्रमाण हे कमी आहे. मग अशा प्रकारे असल्यामुळं आपल्याला त्याप्रमाणे ही नत्राची गरज भागवण्यासाठी एकंदरीत शिफारस केलेली मात्रा आहे, त्यामध्ये तेवढ्या प्रमाणात आपल्याला कमी किंवा जास्त ही मात्रा वापरावी लागते. आता स्फुरद मध्ये जर एकंदरीत पाहिलं तर पूर्ण सातारा जिल्हा किंवा आपल्याकडचा सांगली जिल्हा आणि कोल्हापूरचा काही भाग ह्याच्यामध्ये कमी प्रमाणात हे स्फुरद आहे किंवा कमतरता आहे. त्यामुळं स्फुरदचा वापर करत असताना इथं आपल्याला साधारणपणे 10 ते 25% म्हणजे स्फुरदचं ज्या वेळेला प्रत्यक्ष जी काही व्हॅल्यू किंवा जे काही सुपीकता आपल्याला दाखवलेले त्याचा बघून आपण त्याप्रमाणे इथं स्फुरदच्या मात्रेमध्ये वाढ हे करणं गरजेचं आहे. पोटॅश किंवा पालाश मध्ये जर बघितलं तर पालाश मध्ये बहुतेक सगळीकडे आपल्याला जास्त ते अत्यंत जास्त असं प्रमाण आहे आणि त्यानुसारच आपल्याकडे जी शिफारस केलेली मात्रा आहे त्यामध्ये आपल्याला बदल हा करणं गरजेचं आहे किंवा जी काही शिफारस केलेली मात्रा आहे ती आपण वापरणं गरजेचं आहे. आता हे मुद्दाम सुरुवातीला सुपीकता निर्देशांकानुसार मी इथं आपल्याला हे नकाशे दाखवले. आता प्रत्यक्ष जमीन जर बघितली तर जमिनीचा उभा छेद हा अशा प्रकारचा असतो. म्हणजे वरचा भाग जर बघितला जवळपास वरच्या 30 सेंटीमीटरच्या थरामध्येच हे भाताची मुळं ही वाढत असतात आणि त्या जमिनीवरच किंवा त्या जमिनीमध्ये असणारे घटक जे आहेत त्याच्यावरच वाढ ही अवलंबून असते. आता एकंदर जमीन जर बघितली तर जमिनीच्या 100% जमीन जर बघितली तर त्यातले 45% खनिज पदार्थ, 5% सेंद्रिय पदार्थ, 25% पाणी आणि 25% हवा, हे अशा प्रकारे जमिनीचे घटक असावेत. ह्याला आदर्श जमीन आपण म्हणतो किंवा ही सुपीक जमीन किंवा लागवडी योग्य जमीन अशी आपण त्याला म्हणत असतो. मग आता ह्यामध्ये हे लागवडी योग्य जमीन किंवा त्या जमीन जे बघतोय त्याच्यामध्ये भौतिक, रासायनिक आणि जैविक हे 3 गुणधर्म यामध्ये महत्वाचे आहेत. आता भौतिक गुणधर्मामध्ये जलधारण शक्ती म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता, साधारण घनता, विशिष्ट घनता, सच्छिद्रता आणि आकारमानातील वाढ. काही जमिनी ज्या आहेत ह्या जमिनीमध्ये काय होत असतं की पाणी दिल्यानंतर जमिनीचं आकारमान किंवा जमिनीतले सच्छिद्रता ही वाढत असते. बऱ्याचशा वेळेला बियाणं टाकल्यानंतर आपण म्हणतो म्हणजे बघा ज्या ठिकाणी धुळवाप पेरणी केलेली असते आणि त्या ठिकाणी जमीन जर थोडीशी मध्यम ते खोल जमीन असेल तर तिथं काय होतं बऱ्याच वेळेला उगवण कमी प्रमाणात होते. त्यावेळेला म्हटलं जातं की बियाणं जे आहे ते पोकळीत पडलं म्हणजे काय की बियाणं आणि मातीचा कॉन्टॅक्ट आला नाही, म्हणजे आकारमानीमध्ये मातीची वाढ झाल्यामुळे तिथं पोकळी तयार झाली आणि अशा वेळेला बियाणं हे उगवत नाही. आता जैविक गुणधर्मामध्ये जमिनीमध्ये असणारे जीवाणू 2 प्रकारचे, एक उपकारक आणि दुसरे अपायकारक. उपकारक जीवाणू जे आहेत ते उपकारक जीवाणूमध्ये माहिती आहे आपल्याला नत्र स्थिर करणारे किंवा स्फुरद उपलब्ध करून देणारे किंवा पालाश विद्राव्य करणारे असे जीवाणू हे आपल्याला उपकारक जीवाणू त्याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर अपायकारक. आता अपायकारक जीवाणूमध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला बुरशी, जमिनीमधून येणाऱ्या काही ज्या बुरशी आहेत त्या अपायकारक जीवाणूमध्ये येतात. त्याचबरोबर काही जीवाणू म्हणजे नेमॅटोड हे सुद्धा त्यामध्ये येत असतात. आता याबरोबरच जर आपण बघितलं जमिनीची सुपीकता, सुपीक जमीन कशाला म्हणायचं तर ज्या जमिनीमध्ये पिकाच्या वाढीच्या गरजेनुसार आवश्यक ते अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता आहे अशा जमिनीला आपण सुपीक जमीन म्हणतो.
मग आता आवश्यक अन्नद्रव्य म्हणजे कुठली? तर आवश्यक अन्नद्रव्यामध्ये 3 प्रकार आपण केलेले आहेत, मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म. मुख्य अन्नद्रव्य ही 6 आहेत: कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नत्र, स्फुरद, पालाश. आता कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे हवा आणि पाणी या मार्फत मिळत असतं पिकांना, आणि नत्र, स्फुरद, पालाश ही जी मुख्य अन्नद्रव्य आहेत ह्यासाठी आपण रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतो. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक. बऱ्याचशा वेळेला ज्या वेळेला स्फुरद स्फुरद हे आपण सुपर फॉस्फेट या स्वरूपात देत असतो, त्यावेळेला त्याच्यामधून कॅल्शियम किंवा गंधक हे मिळत असतं, किंवा काही खतामधून आपल्याला मॅग्नेशियम हे सुद्धा मिळत असतं. अर्थात जमिनीमध्ये जर याची कमतरता असेल, अत्यंत कमी प्रमाण असेल, तरच ही दुय्यम अन्नद्रव्य आपल्याला बऱ्याचशा वेळेला हे वेगळे वापरावे लागतात. किंवा बऱ्याचशा वेळेला ज्या वेळेला आपण शेणखत किंवा ज्या वेळेला सेंद्रिय खतांचा वापर करतो, त्यामधून सुद्धा आवश्यक असणारी ही दुय्यम किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य हे पिकाला मिळून जातात. आता सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये लोह, मॅंगनीज, कॉपर, झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम, क्लोरीन ही आपण जे बघतोय साधारणपणे 7 अन्नद्रव्य आहेत. पण यामध्ये भाताला जर म्हटलं तर लोह आणि जस्त किंवा आयर्न आणि झिंक ही मुख्य अन्नद्रव्य आहेत, ही जी आपल्याला इकडच्या आपल्या पश्चिम भागामध्ये हे देणं गरजेचं आहे. आता यामध्ये हे जे मागाशी आपण बघितले म्हणजे भौतिक गुणधर्म, जैविक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म, हे सगळे परस्परावर अवलंबून आहेत. म्हणजे जमिनीमधले भौतिक गुणधर्म मागाशी आपण पाहिलं त्याप्रमाणे त्याची सच्छिद्रता असेल, त्याचबरोबर जैविक गुणधर्म, आता त्यामुळे काय होतं की जीवाणूंची संख्या वाढीस लागते, किंवा काही वेळेला सेंद्रिय खतं आपण घालत असतो त्याच्यामुळे जीवाणू वाढतात, आणि ह्या सगळ्याचा परिणाम त्या जमिनीच्या रासायनिक गुणधर्म सुधारण्यावर होतो, आणि त्यामुळं ही जमीन ही सुपीकता याची टिकून राहते. आता ही जी सुपीक जमीन आहे त्या सुपीक जमिनीची भौतिक सुपीकता कशावर अवलंबून आहे? जमिनीचा रंग, जमिनीचा पोत, जमिनीची सच्छिद्रता, जमिनीची समुच्छता, त्याची निचरा करण्याची क्षमता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, जमिनीची घनता, जमिनीची संरचना. आता रासायनिक मध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्वाचं आहे जमिनीचं सामू. कारण जमिनीचा सामू जो आहे त्या सामूवर अन्नद्रव्यांची उपलब्धता. कारण आजचा आपण जर बघतोय एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये जमिनीचा सामू हा साधारणपणे 6.5 ते 7.5 या दरम्यान किंवा जास्तीत जास्त 8 पर्यंत असला तर बहुतेक सगळे अन्नद्रव्य ही जमिनीमध्ये मुबलक प्रमाणात त्या पिकाला उपलब्ध होत असतात. इथे हे दाखवलेलं आहे की हे वेगवेगळे अन्नद्रव्य कुठल्या सामूमध्ये आपल्याला उपलब्ध होतात. पण सर्वसाधारणपणे असं धरून चालायचं की उदासीन सामू म्हणजे 6.5 ते 7.5 ह्या प्रमाण ज्या वेळेला असेल त्यावेळेला बहुतेक सगळे अन्नद्रव्य ही पिकाला चांगल्या प्रकारे मिळून जातात. जैविक सुपीकतेमध्ये सगळ्यात महत्वाचा हा घटक आहे, किंवा जमिनीची सुपीकता ठरवायची झाली तर त्या जमिनीमध्ये असणारं सेंद्रिय कर्बाचं योग्य प्रमाण किंवा सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावरच सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण अवलंबून असतं. आता यामध्ये सेंद्रिय कर्बाची पातळी जर आपण बघितली, ज्या वेळेला मध्यम ते जास्त ज्या वेळेला असते ती जमीन ही कधीही सुपीक किंवा कुठल्याही पिकासाठी अत्यंत चांगली जमीन आपण समजतो. कारण या सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणावर जमिनीची जैविक सुपीकता आणि त्याचबरोबर जमिनीमध्ये जी काही खतं आपण घालणार आहे ती खतं, रासायनिक खतं ही त्या पिकाला उपलब्ध स्वरूपात राहणार का नाही हे ठरत असतं. आता सेंद्रिय कर्बाच्या या प्रमाणामध्ये आपल्याकडच्या मागच्या वर्षी बऱ्याचशा ठिकाणी आपण मातीचं पृथक्करणासाठी नमुने घेतले होते. त्या गावामध्ये सुपीकता निर्देशांक दिलेले आहेत. ग्रामपंचायत असेल किंवा गावातले जे प्रमुख ठिकाण असेल त्या ठिकाणी लावायला दिलेले आहेत. आता बऱ्याचशा ठिकाणी या संदर्भात कार्यक्रम जे झाले त्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. पण बहुतेक गावामध्ये जर आपण बघितलं तर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे कमीच आहे. आणि ज्या वेळेला सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी असतं साहजिकच त्यावेळेला नत्राचं किंवा इतर अन्नद्रव्याचं प्रमाण सुद्धा कमी राहतं, आणि त्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपल्याला सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये वाढवणं हे गरजेचं आहे. मगाशी जे म्हटलं इथं बघा काय दिलेलं आहे की महत्वाचे जे अन्नद्रव्य आहेत नत्र, स्फुरद, पालाश
तर ह्याची सुपीकता निर्देशांक किंवा सुपीकता पातळी कशी आहे, कधी कमी म्हणायचं कधी जास्त म्हणायचं. नत्रामध्ये जर बघितलं तर साधारणपणे एक 14चा पाडा आपण मोजतो तसा आहे. ज्या वेळेला 140 पेक्षा कमी म्हणजे 140 किलोपेक्षा कमी नत्र असतं त्यावेळेला ते अति कमी असतं. दुसरं 141 ते 280 ते कमी असतं. 281 ते 420 हे मध्यम प्रमाण आहे आणि 421 ते 560 हे मध्यम जास्त आणि 561 ते 700 हे जास्त आणि 700 पेक्षा जास्त ज्या वेळेला असं अति जास्त. अर्थात आपल्याकडच्या जमिनीमध्ये आपण बघितलं तर साधारणपणे कमी प्रमाण हे यामध्ये नात्राचं दिसून येतं, ज्या ठिकाणी सेंद्रिय पदार्थ कमी आहेत किंवा सेंद्रिय कर्ब कमी आहेत. त्याच बाबतीत स्फुरदमध्ये जर बघितलं तर स्फुरदमध्ये आपल्याला इथं साधारणपणे 10चा पाडा म्हणजे 10 पेक्षा कमी अति कमी, 11 ते 20 कमी, मध्यम 21 ते 30, मध्यम जास्त 31 ते 40, 41 ते 55 हे जास्त आणि अति जास्त हे 55 पेक्षा जास्त अशा प्रकारे. पालाशमध्ये सुद्धा बघितलं तर पालाशमध्ये इथं 50-50चा फरक आहे. म्हणजे 100 पेक्षा कमी असेल त्यावेळेला अति कमी म्हणतोय, 101 ते 150 कमी आहे, मध्यम मध्ये 151 ते 200, 201 ते 250 हे मध्यम जास्त आणि जास्त जे आहे त्याच्यामध्ये 251 ते 300, अति जास्त 300 पेक्षा जास्त. आपल्याकडे सर्वसाधारणपणे जास्त ते अति जास्त असं पालाशचं प्रमाण आहे. पण याला कारण असं आहे की आपल्याकडच्या जमिनी ज्या आहेत ह्या जमिनीच्या जे खनिज पदार्थ किंवा ज्या खडकापासून बनलेले आहेत त्याच्यामध्ये पालाशचं प्रमाण जास्त असल्यामुळं इथं सुपीकता निर्देशांकामध्ये ही पातळी पालाशची आपल्याकडं मध्यम जास्त ते अति जास्त पर्यंत दाखवली जाते जमिनीच्या प्रकारानुसार. आता यामध्ये जे काही या सुपीकता निर्देशांक किंवा सुपीकता पातळी पाहून यानुसार आपल्याला जी काही शिफारस केलेली मात्रा आहे त्यामध्ये थोडंफार कमी जास्त आपल्याला करणं हे गरजेचं आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये सुद्धा इथे दिलेलं आहे. मगाशी मी म्हटलं आपल्याला लोह आणि जस्त हे 2 सूक्ष्म अन्नद्रव्य हे भाताच्या दृष्टीने महत्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा बघितलं ज्या वेळेला पीपीएम मध्ये किंवा पार्ट्स पर मिलियन आपण म्हणतो हे जर प्रमाण इथे दिलेलं आहे ते 2 पेक्षा कमी ज्या वेळेला असतं लोहाचं त्यावेळेला निश्चितच इथं लोह किंवा फेरस सल्फेट वापरणं गरजेचं आहे किंवा कमी असेल तिथं सुद्धा वापरणं गरजेचं आहे. जस्तामध्येही तसंच आहे, 0.5% कमी किंवा 0.5% ते 0.85 पीपीएम एवढं असेल त्यावेळेला ते वापरणं गरजेचं आहे. आणि आपल्याकडच्या जमिनी मगाशी म्हटलं तसं जांभ्या खडकाच्या किंवा तांबूस भुरकट ज्या जमिनी आहेत तिथं हे प्रमाण कमीच असल्यामुळं इथं आपल्याला हे लोहा आणि जस्त हे वापरणं गरजेचं आहे. तसंच मंगल आणि तांबे म्हणजे कॉपर आणि मॅंगनीज ह्याचं सुद्धा आपल्याला तसंच वापर हा करणं गरजेचं आहे. आता हे प्रमाणाबद्दल झालं, पण हे जे सगळं प्रमाण आतापर्यंत आपण बघितलं किंवा जमिनीची सुपीकता जी आहे ही जमिनीची सुपीकता घटण्याची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे मी पीक फेरपालटीचा अभाव. बऱ्याचशा ठिकाणी काय केलं जातं की पीक फेरपालट न करता तेच पीक परत घेतलं जातं. आता उदाहरण सांगायचं झालं भाताच्या बाबतीत तर काही ठिकाणी असं होतं की जिथं खासरातली भात शेती असतं तिथं भात काढल्यानंतर ते तसंच राखलं जातं आणि नंतर पुढच्या वर्षी पुन्हा त्याच्यामध्ये भातच घेतलं जातं खासरातल्या भात शेतीमध्ये. किंवा आपल्याकडच्या ज्या ठिकाणी बागायत आहे तिथं बघतोय ऊसानंतर ऊस दुसरं पीकच घेतलं जात नाही. ऊस काढला लागण खोडवा परत ऊस किंवा पाण्याचा अतिवापर. अर्थात ज्या ठिकाणी बागायत आहे आणि पाणी मोठ्या प्रमाणात मुबलक उपलब्ध आहे तिथे एक पाण्याचा अतिवापर होत असतो. पूर्व मशागत दुर्लक्ष म्हणजे अर्धी कच्ची घात असताना पूर्व मशागत करायची, लवकरात लवकर पेरणी किंवा लवकरात लवकर टोकन करायची, ह्यासाठी पूर्व मशागत कमी प्रमाणात करायची आणि ह्या सगळ्याचा परिणाम होऊन काय होते की जमिनीतनं निचरा पाण्याचा हा व्यवस्थित होत नाही, कमी निचरा होतो, पाणी साठून राहतं आणि ज्या ठिकाणी पाणी साठून राहतं त्या ठिकाणी त्या पिकाला जी काय अन्नद्रव्य घातलेले आहेत ते अन्नद्रव्य त्या पिकाला उपलब्ध राहत नाहीत किंवा ती त्या मुळावाटे शोषण करता येईल अशी होत नाही. दुसरं मगाशीच मी बोललो त्याप्रमाणे सेंद्रिय खतांचा अभाव. बऱ्याचशा वेळेला काय होतं की आज शेतकऱ्याकडं जनावरांची संख्या किंवा पशुधन जे म्हणतोय आपण ते कमी असल्यामुळं शेणखत किंवा कंपोस्ट हे कमी प्रमाणात आणि जे उपलब्ध आहे
ते सुद्धा शेणखत किंवा कंपोस्ट जे म्हणतोय त्याची गुणवत्ता ही सुद्धा कमी आहे. आणि ज्या वेळेला पाण्याचा निचरा कमी प्रमाणात होतोय, साहजिकच त्यावेळेला काय होते की जमिनीत पाणी साचून राहिलं तर तिथं क्षाराच्या प्रमाणात वाढ ही होत असते. जमिनीला उसंत नाही, म्हणजे एक झालं की दुसरं पीक ताबडतोब लगेच केलं जाते. अर्धी कच्ची घात असताना पूर्वशेत करायचं आणि लगेच दुसरं पीक, किंवा खतांचा वापर करताना सूक्ष्म अन्नद्रव्य नसलेली खतं वापरायचंय, किंवा रासायनिक खतं जे आहेत असंतुलित प्रमाणात. मागाशी मी म्हटलं त्याचप्रमाणे नुसतं युरियाच किंवा नुसती नत्रयुक्त खतच वापरायची. ह्यामुळे जमिनीची सुपीकता, आणि जमिनीची सुपीकता घटली ह्याचाच अर्थ असा होतो की आपल्याकडच्या या पिकाची उत्पादकता कमी याच्यामध्ये होत असते. आता या पिकाच्या उत्पादकतेमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे खतांचा संतुलित वापर. खतांच्या वापरामध्ये सुरुवातीला जर आपण बघितलं सेंद्रिय खत, कारण सेंद्रिय खत जर म्हटलं किंवा सेंद्रिय कर्ब म्हणा, हे जमिनीचा आत्मा आहे असं म्हटलं तर काय वावगं नाही. कारण सेंद्रिय खतामुळे काय होतंय, उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते, अन्नद्रव्य उपलब्ध स्वरूपात राहतात. कारण जीवाणू वाढले ह्याचा अर्थ हे जीवाणू काय करतात. आता उदाहरण सांगायचं झालं, समजा भातासारख्या पिकाला ऍसिडोबॅक्टर किंवा पीएसबी हे जे आपण वापरत असतो ते काय करत असतात, ऍसिडोबॅक्टर जे आहेत ते जमिनीमध्ये किंवा हवेतला नत्र त्या पिकाला मिळवून देत असतात. तसेच स्फुरद विरघळून द्यायचं काम हे पीएसबी किंवा स्फुरद विरघळणारे जीवाणू करत असतात. आणि ह्या जीवाणूंचं खाद्य म्हणजे सेंद्रिय पदार्थ आहेत. म्हणजेच सेंद्रिय खतं जेवढी जमिनीमध्ये जास्त तेवढी जीवाणूंची संख्या वाढत असते. आणि जीवाणूंची संख्या वाढली की ते अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम त्यांचं करत असतात. आणि साहजिकच काय होतं की या सेंद्रिय खताच्या वापरामुळे जमिनीचं तापमान योग्य राखलं जातं. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही जवळपास 20 पटीने वाढते. अन्नद्रव्याची कार्यक्षमता वाढते. काय होतंय की सेंद्रिय खतं जमिनीमध्ये जेवढी चांगल्या प्रमाणात किंवा मुबलक प्रमाणात असतील तेवढं अन्नद्रव्याचं स्थिरीकरण याच्यामध्ये होत नाही. स्थिरीकरण कमी प्रमाणात होतं आणि जमीन भुसभुशीत राहते. जमिनीची जडणघडण सुधारते. जमिनीमध्ये हवा खेळती राहते. जमिनीमधला साहजिकच निचरा सुधारतोय. आणि यामुळे काय होते की सेंद्रिय खत वापरामुळे जमिनीचा सामू हा बदलत नाही. सामू बदलत नाही आणि साहजिकच जमिनीचे जे महत्वाचे 3 गुणधर्म भौतिक, जैविक आणि रासायनिक हे सुधारण्यासाठी या सेंद्रिय खताचा फायदा आपल्याला याच्यामध्ये होत असतो. आता हे सेंद्रिय खत जे आहेत हे साधारणपणे 1 टन शेणखत जर आपण वापरलं तर 1 टन शेणखत हे साधारणपणे 5.6 किलो नत्र, 3.5 किलो स्फुरद, 7.8 किलो पालाश, गंधक 1 किलो, मंगल 96 ग्रॅम, जस्त 96 ग्रॅम, लोह 80 ग्रॅम, तांबे 15.6 ग्रॅम, बोरॉन 20 ग्रॅम, मॉलिब्डेनम 2.3 ग्रॅम, कोबाल्ट 1 ग्रॅम, हे एवढे वेगवेगळी अन्नद्रव्य हे पिकाला त्यापासून मिळत असतात. साधारणपणे आपल्याकडं शिफारस अशी आहे की कोरडवाहू क्षेत्राला किंवा जराईत क्षेत्राला, आपल्याकडे आता भात जे पाण्यावरच किंवा पावसावर घेतलं जातं, तर अशा वेळेला आपल्याला 5 टन हेक्टरी किंवा बागायती क्षेत्राला 10 टन हेक्टरी ही सेंद्रिय खतं द्यायची. आणि त्यानुसार आपल्याला हा फायदा याच्यापासून होणार आहे. नुसतेच अन्नद्रव्य तर मिळणारच आहेत, पण त्याचबरोबर सेंद्रिय खतामुळे ह्या जमिनीची सुपीकता ही चांगली याच्यामध्ये राखते. आता मगाशी मी म्हटलं शेणखत किंवा आपण कंपोस्ट जे म्हणतोय त्याची गुणवत्ता ही सुद्धा आपल्याकडं योग्य नाही. कारण शेणखत किंवा आज जे गावखत वापरलं जाते ते करण्याची पद्धत जी आहे ती पद्धत शेतकऱ्यांची चुकीची आहे किंवा त्यांना शास्त्रीय पद्धतीनं ती माहितीच नाही आहे. पण सेंद्रिय खत हे चांगलं कसं ठरवायचं हे जर बघितलं तर इथे वेगवेगळे घटक दिलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेंद्रिय खताचा रंग. भुरकट काळा तपकिरी असा रंग असेल, वास त्याचा मातीसारखा किंवा मातकट वास आला पाहिजे, त्याच्यातील कणांचा आकार 5 ते 10 मिलीमीटर असा असला पाहिजे, सामू पीएच 7.5 ते 7.5 असला पाहिजे, कर्बनत्र गुणोत्तर किंवा कर्बनत्र प्रमाण हे 20 पेक्षा कमी आणि 10 पेक्षा जास्त असं असलं पाहिजे.
म्हणजे कर्ब 10 असेल तर नत्र हा 1, अशाप्रमाणे आपल्याला कर्बनत्र गुणोत्तर याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. तापमान त्याचं 30 ते 40 डिग्री सेल्सिअस, कारण ज्या वेळेला चांगलं कुजलेलं शेणखत असतं त्यावेळेला त्याच्यामध्ये बघा थोडंसं गरमपणा आपल्याला जाणवतो हाताला, किंवा त्याच्यामध्ये तापमान हे हवेच्या तापमानापेक्षा थोडं जास्त काही वेळेला आपल्याला दिसून येतं. जलधारण क्षमता 30% पेक्षा जास्त, म्हणजे एकूण वजनाच्या 30% पाणी ते धरून ठेवत असतं. क्षाराचं प्रमाण हे 2 ते 5 डेसिसेमन प्रति मीटर, आणि जीवाणूंची संख्या इथे दिलेली आहे प्रति ग्रॅम 10⁸ ते 10⁹ ऍक्टिनोमायसिट्स 10⁵ ते 10⁸ आणि बुरशी 10⁴ ते 10⁹. ह्या अशा प्रकारे ज्या वेळेला सेंद्रिय खत असतं त्यावेळेला ते चांगलं सेंद्रिय खत आपण म्हणतो. आता हे सेंद्रिय खत तयार करायचं झालं तर जे वेगवेगळे आपण पदार्थ वापरतो, म्हणजे आता जे पिकाचं उर्वरित अंश, म्हणजे याच्यामध्ये भाताचा, गव्हाचा पेंडा, नाचणीचा, वरीचा पेंडा, मक्याचा कडबा, ज्वारीचा कडबा, कपास, ह्या सगळ्यामध्ये जर आपण कर्बनत्र गुणोत्तर बघितलं तर याच्यामध्ये लाकडाच्या भुशापर्यंत जर आपण बघितलं, म्हणजे ज्याच्यामध्ये कर्बाचं प्रमाण जास्त आहे आणि नत्राचं प्रमाण कमी आहे, पण ज्या वेळेला त्याच्यामध्ये शेण, कोंबड्यांची विष्ठा, बकऱ्याची लेंडी, मानवी मलमूत्र हे ज्या वेळेला वापरत असतो त्यावेळेला ते कर्बनत्र गुणोत्तर हे आपल्याला 10:1 ते 20:1 असं याच्यामध्ये दिसून येतं. कारण इथं बघा गाईचं शेण, जनावरांचं मूत्र, भाताचा पेंडा, झाडाची पानं वगैरे हे सगळ्याच्या इथं गुणोत्तर दिलेलं आहे, आणि त्याप्रमाणे आपण आपल्याला इथं राखणं गरजेचं आहे. 10:1 ते 20:1 एवढं सेंद्रिय पदार्थातलं आपल्याला कर्बनत्र गुणोत्तर हे राखणं गरजेचं आहे. आता हे जे विविध पिकाचे अंश वापरतोय, भात आपल्याकडे महत्वाचं जे घेतलं जातं त्याच्यामध्ये आपल्याकडं 0.61% नत्र, 0.18% स्फुरद आणि 1.38% पालाश हे त्याच्या उर्वरित भागामध्ये मिळत असतं. तसंच गहू, ज्वारी, मका, बाजरी, बार्ली, भेंडी, ऊस, बटाटा, भुईमूग, टरफल ह्याच्यामधलं हे प्रमाण दिलेलं आहे. कारण ह्याचा वापर हा आपण सेंद्रिय खतं तयार करण्यासाठी करत असतो. कारण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा आहे, आणि सेंद्रिय खतं जेवढी चांगल्या प्रमाणात आपण वापरू तेवढेच त्या जमिनीतून आपल्याला उत्पादन चांगलं मिळणार आहे. आता पुढचा भाग आला रासायनिक खतांचा. रासायनिक खतांचा वापर करताना 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. रासायनिक खतांची निवड, रासायनिक खतांची योग्य मात्रा किंवा शिफारस केलेली मात्रा, त्याची देण्याची वेळ आणि देण्याची पद्धत. आता रासायनिक खताची निवड, जे पीक आहे त्या पिकानुसार, मगाशी मी तुम्हाला म्हटलं की स्फुरदसाठी जर आपण सिंगल सुपर फॉस्फेट वापरलं तर त्याच्यामधून नुसतं सुपर फॉस्फेट किंवा त्याच्यामध्ये स्फुरद तर मिळतच, त्याचबरोबर गंधक किंवा कॅल्शियम हे सुद्धा मिळत असतं. मग त्यामुळं अशा प्रकारचं खत वापरणं हे त्यामध्ये योग्य ठरत असतं. तसंच देण्याची मात्रा, आता मात्रामध्ये म्हटलं तर शिफारस केलेली मात्रा, भाताला जर म्हटलं तर पेर भाताला आपल्याकडं 100-50-50 नत्र स्फुरद पलाश प्रति हेक्टर ही मात्रा दिलेली आहे, किंवा एकरी म्हटलं तर 40-20-20. आता देण्याची वेळ, यामध्ये 50% नत्र संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पलाश ज्या वेळेला पेरणी करतो किंवा ज्या वेळेला टोकन करतो त्यावेळेला, किंवा ज्या वेळेला रोप लागण करतो त्यावेळेला रोप लागण्याच्या वेळेला हे चिखलणी करताना स्फुरद पालाश देणं आणि नंतर पुन्हा आपल्याला नत्र देणं हे त्यावेळेला योग्य ठरत असतं. आता देण्याची पद्धत, ज्या वेळेला स्फुरद आणि पालाशयुक्त खतं ही सुरुवातीला दिली जातात, म्हणजे पेरणीपूर्वी म्हणा किंवा रोप लागण किंवा ज्या वेळेला आपण टोकन करतो त्यावेळेला स्फुरद आणि पालाशयुक्त खते देत असताना शक्यतो ही सेंद्रिय खतामध्ये मिश्रण करून मातीआड देणं गरजेचं आहे. कारण स्फुरद आणि पालाशयुक्त जी खतं आहेत ती खतं घातलेल्या ठिकाणापासून त्याची हालचाल फार कमी होत असते. पिकाच्या मुळांना त्यांच्या सानिध्यात जर ही खतं मिळाली तरच ती खतं पिकाला योग्य प्रमाणात शोषण करता येतात किंवा ती उपलब्ध होतात. त्यामुळे देण्याची पद्धत सुद्धा याच्यामध्ये ही महत्वाची आहे. आता या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर रासायनिक खतांचा वापर हा आपण माती परीक्षणावर आधारितच करावा. मगाशी म्हटलं की गेल्या वर्षी आपल्या कृषी विभागामार्फत जमिनीचा सुपीकता निर्देशांक काढण्यासाठी मोठी मोहीम घेतलेली होती.
बऱ्याचशा गावातले नमुने गोळा केले होते आणि त्यानुसार गावाचा सुपीकता निर्देशांक कळवलेला आहे. आणि त्यानुसार सुद्धा त्या माती परीक्षणाच्या आधारात जर आपण खतांचा वापर केला तर निश्चित शेतकरी वर्गाला फायदा याच्यामध्ये होणार आहे. दुसरं, संतुलित वापराबरोबरच नुसते रासायनिक खत देणं हे योग्य नाही, तर त्यामध्येच आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे सेंद्रिय खतं असतील, जैविक खतं असतील किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याची खतं, जसं सांगितलं की जस्ताची कमतरता असेल तर झिंक सल्फेट किंवा लोहाची कमतरता असेल तर फेरस सल्फेट हे आपण देणं गरजेचं आहे. दुसरं, भातात बऱ्याचशा ठिकाणी ज्या ठिकाणी अति पावसाचा किंवा उंच सकल प्रदेश आहे तिथं खाचरातली भात शेती केली जाते आणि खाचरामध्ये खत वापरत असताना पाण्याद्वारे त्याचा नाश होऊ नये म्हणून ती निंबोळी पेंड किंवा खत माती गोळ्या किंवा ब्रिकेट, आपल्याकडे आता लोकांना माहीत झालेलं आहे युरिया DAP ची ब्रिकेट किंवा अगदी आता युरिया DAP आणि पोटॅश ह्याची सुद्धा ब्रिकेट आलेली आहे आणि ते ब्रिकेट जे आहे ह्या ब्रिकेटचा वापर करायचा आहे आणि ती खोचण्यासाठी ह्या योग्य प्रकारच्या यंत्राचा वापर केला तर ती ब्रिकेट आपल्याला त्या पिकाच्या मुळाच्या सानिध्यात खोचता येऊन त्या पिकाला त्याचा वापर चांगला करता येतो. दुसरं, खाचरामध्ये भाताच्या खाचरामध्ये ज्या वेळेला जैविक खतांचा वापर, जैविक खतामध्ये आपण काल पण बघितलं बेने प्रक्रियेमध्ये आपण ॲझोस्पिरिलम, ॲझोडोबॅक्टर किंवा PSB ह्याचा वापर करू शकतो. पण खाचरामधली ज्या वेळेला भात शेती असते त्यावेळेला खाचरामध्ये निळे हिरवं शेवाळ म्हणजे ब्ल्यू ग्रीन आल्गी, ॲझोला, त्याचबरोबर ॲझोडोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम हे नत्र वाढ करणारे किंवा नत्र उपलब्ध करून देणारे किंवा स्फुरद विरघळणारे जीवाणू PSB ह्याचा वापर हा आपण जैविक खताचा म्हणून याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. आता ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे म्हणजे खरीपामध्ये समजा आपल्याला भात घ्यायचं आहे आणि त्याच्या आधी समजा मार्च महिन्यामध्ये ऊसासारखं पीक असेल आणि तिथं आपल्याला फेरपलट म्हणून हे घ्यायचं आहे, पण मध्यंतरी तेवढे 2-3 महिन्याचा कालावधी आहे, त्या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण हिरवळीचं पीक घेऊ शकतोय. आता याच्यामध्ये आपल्याकडच्या भागात म्हटलं तर तागद्यांच्या सगळ्यात महत्वाचं हे तागद्यांच्या हे पीक आहे, हे आपण घेऊ शकतोय. साधारणपणे ताक किंवा त्यांच्या घ्यायचं झालं तर आपल्याला तागाचं बियाणं हे एकरी 25 किलो पर्यंत किंवा त्यांच्याचं बियाणं हे सुद्धा 20-22 किलो पर्यंत एकरी लागतं आणि त्याचा वापर सरीवरंबा पद्धतीनं किंवा सलग पद्धतीनं जर आपण पेरते तर त्याच्यापासून आपल्याला हिरवळीचं खत 55 ते 60 दिवसात ह्या हिरवळीच्या पिकांचं किंवा हिरवळीच्या खतांचं असं आहे की ज्या वेळेला त्यांना फुलोरा यायला सुरुवात होते त्यावेळेला ते जमिनी आड गाडणं हे गरजेचं आहे आणि त्याचं उत्पादन 8 ते 8.5 टन आपल्याला मिळतं. म्हणजे जवळपास हिरवळीच्या खतापासून आपल्याला 8 ते 8.5 टनाचं इथं सेंद्रिय खत किंवा त्याच्यापासून नत्राचा पुरवठा म्हटलं तर हा साधारणपणे 34 ते 38 किलो त्याच्यापासून होतो. तसंच काही ठिकाणी वाटाणे घेतलं जातं किंवा काही ठिकाणी उन्हाळी मूग चवळी घेतली जाते आणि हे घेऊन नंतर ते गाडलं पीक तर त्याच्यापासून सुद्धा आपल्याला हिरवळीचं पीक किंवा हिरवळीचं खत त्या पुढच्या पिकासाठी उपयोगी असं मिळत असतं. आपण हे सगळे आतापर्यंत वापर म्हणजे सेंद्रिय खतं असतील, जैविक खतं असतील किंवा हिरवळीची खतं असतील हे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाने बघितलं. आता विद्यापीठाच्या ज्या खत वापराच्या शिफारसी आहेत, कारण यंदा जर आपण पाहिलं माननीय कृषी मंत्री महोदय किंवा आपल्या कृषी विभागामार्फत असं सांगण्यात आले की रासायनिक खतामध्ये यंदा 10% बचत आपल्याला करायची आहे. कारण गेल्या वर्षी सगळ्यांचा सुपीकता निर्देशांक आपण गावोगाव काढलेला आहे, त्याचा वापर करून आणि एकंदरीत लागणाऱ्या गरजेपेक्षा 10% रासायनिक खतामध्ये बचत करायची आहे. अर्थात ही बचत करत असताना पिकाचं उत्पादन सुद्धा कमी होणार नाही ही काळजी घ्यायची आहे आणि त्यासाठी ह्या ज्या विद्यापीठाच्या वेगवेगळ्या शिफारसी आहेत त्या शिफारसी मी आपल्याला सांगतो. एक पहिली शिफारस आहे, नत्र खतामध्ये 25% बचत जर आपल्याला करायची असेल तर 5 टन ॲझोलाचा हेक्टरी आपण वापर जर केला तर नत्र खतामध्ये 25% बचत त्याच्यामध्ये होऊ शकते. म्हणजे एकरी साधारणपणे 2 टन ॲझोला
हे 88-89 सालची शिफारस आहे. तसंच निळे हिरवं शेवाळ हे 25% बचतीसाठी 10, 15 किंवा 20 किलो हे सुद्धा खाचरातल्या भात शेतीमध्ये वापरलं तर आपल्याला 25 ते 50% खत बचत होऊन उत्पादन वाढ सुद्धा आपल्याला याच्यामध्ये चांगली मिळते. हे 89-90 सालची शिफारस आहे. एकात्मिक अन्न व्यवस्थापनात हे खाचरामधल्या भात शेतीमध्ये आपण सुरुवातीला चिकलणीच्या वेळेला ग्लिरिसिडियाचा वापर करा म्हणून सांगतोय. हा ग्लिरिसिडियाचा वापर याच्यामध्ये सुद्धा हेक्टरी 6, 8 किंवा 10 टन हा जर केला तर नत्र खतामध्ये आपल्याला जवळपास 50, 75 ते 100% बचत. म्हणजे 6 टन वापर केला तर 50%, 8 टन वापर केला तर 75% आणि 10 टन ग्लिरिसिडियाचा पाल्याचा वापर केला तर 100% नत्र खतामध्ये बचत. अर्थात ही ग्लिरिसिडियाचा पाला जमिनीमध्ये टाकून चांगल्या प्रकारे आपल्याला ते चिकलणीद्वारे जमिनीमध्ये तो मिसळला गेला पाहिजे किंवा मुरला पाहिजे चांगला, तरच हे आपल्याला शक्य आहे. पश्चिम महाराष्ट्रात आपल्याकडे जे खाचरातली भात शेती आहे त्या भात शेतीमध्ये एक दुसरा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची शिफारस आहे. खतावरचा खर्च कमी करायचा झाला तर हेक्टरी 5 टन ग्लिरिसिडिया, 50 किलो नत्र किंवा हेक्टरी 5 टन धेंचा आणि 50 किलो नत्र किंवा 7.5 टन ग्लिरिसिडिया आणि 25 किलो नत्र, 7.5 टन धेंचा अधिक 25 किलो नत्र, अशी ही शिफारस आलेली आहे. म्हणजे आताच्या पूर्वीची एक शिफारस 90-91 होती, तसंच आहे हे. ज्या प्रमाणात आपण पाला वापरणार आहे ग्लिरिसिडियाचा किंवा हा ढेंचाचा वापरणार आहे त्यानुसारच नत्र खतामध्ये याच्यामध्ये आपल्याकडे बचत होती. तिसरी एक शिफारस आहे पुसा बासमती हा जो वाण आहे त्या पुसा बासमती वाणाच्या अधिक उत्पादनासाठी उपपुरवठा विभाग आणि ब प्रकारच्या जमिनीमध्ये हेक्टरी 10 टन ग्लिरिसिडिया आणि शिफारस केलेल्या खतमात्रेचा अवलंब करण्याची शिफारस 97-98 साली याच्यामध्ये विद्यापीठामार्फत करण्यात आलेले. दुसरं बासमती 370 ह्या सुवासिक भाताच्या लागवडीपासून अधिक उत्पादन मिळण्यासाठी 50% नत्र व स्फुरद ही खत मात्रा युरिया DAP ब्रिकेट किंवा गोळीच्या स्वरूपात देऊन 5 टन हेक्टरी ग्लिरिसिडियाचा वापर. म्हणजे इथं 50% बचत झाली, ती सुद्धा ब्रिकेटच्या स्वरूपात आपण दिल्यामुळं याच्यातून रासायनिक खतांचा ऱ्हास किंवा निचरा याच्यामधून झाला नाही आणि ग्लिरिसिडियाचा वापर हा आपण हिरवळीचं खत म्हणून इथं करतोय. त्यामुळे बचत ही आपली 50% पर्यंत नत्र खतामध्ये किंवा स्फुरद खतामध्ये याच्यामध्ये झालेले. 2004-5 सालची शिफारस आहे. आपल्याकडं प्रसिद्ध असणारी इंद्रायणी जात. आता इंद्रायणी जातीच्या अधिक उत्पादनासाठी 75% नत्र म्हणजे 75% नत्र आणि स्फुरद म्हणजे 75 किलो नत्र आणि 35 किलो स्फुरद ही जी खत मात्रा आहे ती युरिया DAPच्या स्वरूपात आणि 50 किलो पालाश अधिक 2 टन भाताचा पेंडा आणि 3 टन हेक्टरी ग्लिरिसिडिया ह्याचा वापर जर केला तर आपल्याला ह्या इंद्रायणी जातीपासून अधिक उत्पन्न चांगलं मिळालेलं याच्यामध्ये दिसते. ही 2004-5 सालची शिफारस आहे. आता तिसरा एक प्रकार आला सावकाश विद्राव्य खतांचा वापर, ज्याला स्लो रिलीज फर्टिलायझर म्हणतोय. याच्यामध्ये युरिया सुपर ग्रॅन्युअल भाताच्या अधिक उत्पादनासाठी 114 किलो युरिया सुपर ग्रॅन्युअल्स 8 ते 10 सेंटीमीटर खोलीवर किंवा 114 किलो निंबोळी पेंड प्रक्रिया केलेला युरिया देण्याची शिफारस ही या भाताच्या उत्पादनासाठी केलेली आहे सुपर ग्रॅन्युअलची 92-93 साली. खत व्यवस्थापनामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भातांच्या जाती हळव्या, निमगरव्या, गरव्या अशा आहेत. तर या उपप्रवृत्ती विभागासाठी भात शेतीमध्ये हळव्या वाणामध्ये पवना ही जात आहे, निमगरव्यामध्ये इंद्रायणी आहे आणि गरव्यामध्ये VDN 5404 ह्या वाणासाठी 120 किलो नत्र प्रति हेक्टरी हे 3 हप्त्यामध्ये 60-30-30 म्हणजे 50% सुरुवातीला
या खाचरात ज्या वेळेला रोपं लावतो त्यावेळेला 30% पुन्हा साधारणपणे 25 दिवस ते 30 दिवसाच्या दरम्यान आणि 30% लोंबी बाहेर पडताना अशा प्रकारे ही शिफारस केलेली आहे. आता दुसरा पर्जन्य क्षेत्र क्रमांक 8 व ब प्रकारच्या जमिनीसाठी म्हणजे आपला उपपुरवठा विभाग किंवा त्याला लागून असणारा जो पठार विभाग आहे त्या विभागासाठी बासमती 370, पुसा बासमती 1 आणि बासमती 385 ह्या वाणासाठी हेक्टरी 90 किलो नत्र द्यावे अशी शिफारस पण आपल्याकडे केलेली आहे. म्हणजे इथं 10% बचत झालेले आहे. 100च्या ऐवजी 90 किलो नत्र त्या जमिनीला आपण द्यावं अशी शिफारस केलेली आहे. तसेच या ब प्रकारच्या जमिनीसाठी उपपुरवठा विभागामध्ये इंद्रायणी वाण ह्या अधिक उत्पादनासाठी 150 किलो नत्र देऊन 20 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर त्याची लागवड करावी म्हणजे खाचरातल्या भात शेतीमध्ये अशी इथं आपली शिफारस केलेली आहे 97-98 साली. त्याचप्रमाणे इंद्रायणी वाणाच्या अधिक उत्पादनासाठी नत्रस्फुरद पालाश 100-50-50 हे युरिया, स्फुरद, DAP आणि रॉक फॉस्फेट ह्या स्वरूपात द्यावं अशी शिफारस याच्यामध्ये केलेले 1998-99 साली. दुसरं सह्याद्री हा संकरित वाण आहे आणि संकरित वाणाच्या अधिक उत्पादनासाठी 15/25 आणि 15/25 म्हणजे 4 सूत्रीमधलं जे अंतर आहे त्या पद्धतीने लागवड करून शिफारस केलेली खत मात्रा द्यायची अशी ही शिफारस 2001-2 साली केलेली आहे. आता आपण आतापर्यंत भाताच्या नुसत्या शिफारसी बघितल्या. आता या पीक पद्धतीमध्ये जर आपण बघितलं की भात आणि भातानंतर पुन्हा पुढचं पीक. आता इथं काय केलेलं आहे की एकदल भात आणि पुढचं पीक गहू म्हणजे दोन्ही सारखेच पिकं एकदल वर्गीय आहेत. तर ह्या भात गहू ह्या पीक पद्धतीमध्ये 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश आणि 10 टन गिरीपुष्प हे पुनर्लागणीच्या वेळेला म्हणजे रोपाची लावण करतो त्यावेळेला पिकाला देऊन राहिलेलं गहू पिकाला 120-60-60 ही नत्र खत मात्रा हे द्यायची शिफारस हे उपपुरवठा विभागासाठी केलेले आहे. म्हणजे ज्या ठिकाणी भात गहू अशी पीक पद्धती आहे त्या ठिकाणी ही शिफारस आपल्याला वापरायला काही हरकत नाही. सुरुवातीला आपल्याला कमी प्रमाण ज्या वेळेला 10 टन गिरीपुष्प वापरतोय त्यावेळेला इथं 50% पर्यंत आपल्याला बचत नत्र खतामध्ये करता येते आणि नंतर जी शिफारस केलेली मात्रा आहे तीच गव्हासाठी आपण रब्बी हंगामामध्ये याला देतोय. दुसरी एक शिफारस आहे 2002-3 सालची. बासमती भात किंवा बासमती साळ आणि गहू ह्या पीक पद्धतीमध्ये साळीच्या दर 6 ओळीनंतर एक तागाची ओळ घेऊन 45 दिवसांनी ती हिरवळीच्या खतासाठी वापरता आले. दोन्ही पिकांची नत्र, स्फुरद, पालाश या खतांची मात्रा उत्पन्नात घट न येता 50% आपल्याला कमी करता येते. प्रत्येक 6 ओळीनंतर एक ओळ हिरवळीच्या खताची म्हणजे ह्या मध्ये ताग असेल हे जर घेतला तर ताग हा फायद्याचा आहे आणि 45 दिवसांनी तो पुन्हा गाडायचा आहे. ही 2002-3 सालची शिफारस एक विद्यापीठाची आहे. दुसरं जोडओळ पद्धत किंवा 4 सूत्री जे आपण म्हणतोय तशाच प्रकारे ज्या वेळेला 15-25 बाय 15-25 असं आपण उपपुरवठा विभागात हलक्या जमिनीत पेरभात घेतोय त्यासाठी शिफारस केलेल्या मात्रेच्या 75% खत मात्रा म्हणजे मी मगाशी म्हटलं होतं हेक्टरी आपल्याला शिफारस केलेली मात्रा भाताची जी आहे ती 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश आहे. त्याच्या 75% म्हणजे 75 किलो नत्र, 37.5 किलो स्फुरद आणि पालाश प्रत्येकी हे घेऊन ह्याची गोळी तयार करायची. ही युरिया, DAP आणि पोटॅश ह्याची गोळी एका गोळीचं वजन साधारणपणे 3 ग्रॅम एवढं आहे आणि हे पेरणीच्या वेळेला जोडओळीत 25 सेंटीमीटर अंतरावर पहारीच्या साह्याने 8 ते 10 सेंटीमीटर खोलीवर हे 10 देण्याची शिफारस त्याच्यामध्ये केलेली आहे. ही 9-10 सालची 2009 आणि 10 सालची शिफारस विद्यापीठाची आहे.
ही एक शिफारस नवीन आलेली आहे पेर भातासाठी. ज्या ठिकाणी 30 सेंटीमीटर अंतरावर पेरणी केलेली आहे त्या ठिकाणी 75% शिफारस केलेली मात्रा 75 37 37 नत्र स्फुरद पालाश म्हणजे हेक्टरी 130.5 किलो युरिया, 82.5 किलो DAP, 62.25 किलो MOP हे हेक्टरी घेऊन ह्याचं युरिया, DAP आणि पोटॅशची ब्रिकेट 2.7 ग्रॅम वजनाची हे करायचे आणि हेक्टरी आपल्याला याच्या साधारणपणे 1,01,944 एवढ्या ब्रिकेट्स किंवा गोळ्या ह्या लागतात. आणि ह्या देत असताना एकाडे कोळीत 16 सेंटीमीटर अंतरावर 5 ते 7 सेंटीमीटर खोलीवर देण्याची शिफारस याच्यामध्ये केलेली आहे. इथे हे पीक दाखवलेलं आहे ज्या ठिकाणी 75% मात्रा वापरली. वरचा जे फोटो आहे तो 75% मात्रा वापरलेला आहे. खालचा जो आहे तो 100% मात्रा वापरलेला आहे. ओळीतलं अंतर 30 सेंटीमीटर आहे आणि 16 सेंटीमीटरवर याची ब्रिकेट वापरलेले आहे. हे अशा प्रकारे इथं दाखवलेलं आहे चित्र. युरिया, DAP आणि MOP हे ब्रिकेट जे आहे प्रत्येक ब्रिकेट खोचत असताना हे साधारणपणे 5 ते 8 सेंटीमीटरवर आणि प्रत्येक 2 ब्रिकेटमध्ये 16 सेंटीमीटरचं अंतर ठेवून ही ब्रिकेट जर खोचली तर ह्या एका ब्रिकेटचा आपण वापर किंवा ह्या ब्रिकेटद्वारे हळूहळू पिकाला हे अन्नद्रव्य उपलब्ध होतात आणि ते चारी आसपासच्या चारी झाडांना याच्यामध्ये मिळायला दिसतं आपल्याला. हे मगाशी आपण बघितलं होतंच. आता जमिनीचा सामू हा सुद्धा याच्यामध्ये महत्वाचा आहे. कारण आपल्याकडच्या जमिनी ज्या आहेत मगाशी मी म्हटलं जांभ्या खडकापासून झालेल्या किंवा उपपर्वतीय विभागात किंवा पश्चिम घाट विभागामध्ये ज्या जमिनी जिथं अति पाऊस पडत असतो त्या ठिकाणच्या जमिनी ह्या आम्लधर्मीय आहेत आणि या आम्लधर्मीय जमिनीमध्ये काही अन्नद्रव्ये जे आहेत ते पिकाला उपलब्ध स्वरूपात राहत नाहीत. म्हणून म्हटलं की 6.5 ते 8.5 पर्यंत जमीन जर असेल तर ती मध्यम प्रकारची जमीन किंवा सर्व प्रकारचे अन्नद्रव्ये त्याच्यामध्ये चांगले उपलब्ध होऊ शकतात. तसेच ज्या जमिनीचा pH किंवा सामू 8.5 पेक्षा जास्त आहे तिथं ती अल्कधर्मीय जमीन किंवा यामध्ये कुठल्याही प्रकारचं अन्नद्रव्य उपलब्ध व्हायचं झालं तर पिकाला त्यासाठी सहजासहजी ते उपलब्ध होत नाही. जमिनीचा EC किंवा जमिनीची विद्युत वाहकता ही सुद्धा ज्या वेळेला 1 पेक्षा कमी असते त्यावेळेला ती जमीन चांगल्या प्रतीची म्हणतोय आपण. दुसरं 1.2 ते 2 असेल तर तिथं काय होते बियाण्याची उगवण ही कमी होत असते. 2.1 ते 3 असेल तर काही पिकांना अपायकारक म्हणजे काही ठराविक पिकं जे आहेत त्यांना हे EC हा अपायकारक आहे. परंतु ज्या वेळेला 3 पेक्षा जास्त याचे म्हणजे व्हॅल्यू जाते त्यावेळेला बहुतेक सगळ्या पिकांना हे अपायकारक अशा प्रकारचं ठरलेलं आहे. आता या सगळ्याचा आपण आतापर्यंत विचार केला किंवा बघितलं. दुसरे एक विद्यापीठामार्फत शिफारस झालेले आपल्याकडच्या पश्चिम घाट विभागात हलक्या आणि मध्यम जमिनीत ज्या ठिकाणी लावणी पद्धतीचं भात घेतोय आणि आपल्याला अपेक्षित उत्पादन हे 30 ते 40 क्विंटल प्रति हेक्टरी आहे आणि ही शिफारस जी आहे माती परीक्षणावर आधारित. कारण मी आपल्याला मागाशीच म्हटलं की प्रत्येक गावचा सुपीकता निर्देशांक काढलेला आहे. सर्वसाधारणपणे त्या गावच्या जमिनीच्या प्रतीनुसार त्याच्यामध्ये नत्र स्फुरद पालाचं प्रमाण किती आहे हे सर्वसाधारणपणे जर ठेवलेलं असेल आणि आपल्याला अपेक्षित उत्पादन हे त्या पिकापासून किती पाहिजे हे निश्चित मनामध्ये धरून त्यानुसार आपल्याला ही शिफारस केलेली मात्रा ही त्या पिकाला देता येते. ज्याला अपेक्षित उत्पादनासाठी माती परीक्षण आधारित ही सूत्र आहेत. 2001-2 साली हे आपल्याकडे शिफारस करण्यात आलं होतं. भातासाठी जर म्हटलं तर दोन्ही म्हणजे याच्यामध्ये पेर भात आहे किंवा लावणीचा भात आहे ह्या दोन्हीसाठी आपल्याला याच्यामध्ये हे शिफारसी झालेल्या आहेत. लावणीच्या भातासाठी हे इथं सूत्र दिलेलं आहे. नत्रासाठी 5.20 गुणिले अपेक्षित उत्पादन भाताचं वजा 34
गुणिले जमिनीतलं उपलब्ध नत्र. म्हणजे फक्त इथं अपेक्षित उत्पादन आपल्याला 35 ते 40 मध्ये काय जे धरायचं आहे तेवढं 35, 36 ते 40 पर्यंत असेल ते धरायचं आणि उपलब्ध नत्र जे आहे ते जर याच्यामध्ये घातलं आणि जे काय उत्तर येईल याचे गुणाकार आणि वजाबाकी करून तेवढं किलो नत्र हे आपल्याला याच्यामधून द्यायचं आहे. अर्थात नत्र जर आपल्याला युरियाच्या स्वरूपात द्यायचं असलं तर जे काही नत्राचा आकडा किंवा जे काही नत्राची व्हॅल्यू आलेली आहे त्याला गुणिले 2.16 केलं तर तेवढं आपल्याला युरिया याच्यामध्ये देणं गरजेचं आहे. अर्थात नत्र देत असताना विभागून देणं कधीही फायद्याचं ठरतं. नत्र हे 2 किंवा 3 वेळा जमिनीच्या प्रकारानुसार किंवा त्या भाताच्या वाणानुसार, हळव्या वाणाला 2 वेळा, निमगरव्या गरव्या वाणाला 3 वेळा अशा प्रकारे देणं हे योग्य ठरत असतं. स्फुरद, स्फुरद मध्ये तसंच आहे. त्याचं स्फुरद ऑक्साईडचं सूत्र जे आहे 9.40 गुणिले अपेक्षित उत्पादन क्विंटल प्रति हेक्टरी वजा 13.67 गुणिले जमिनीतलं स्फुरद. आता जमिनीत असणारं स्फुरद आणि हे आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळालं तर जमिनीतनं द्यायचं स्फुरद ऑक्साईड हे आपल्याला याच्यामध्ये काढता येतं म्हणजे PTO5. पण हे ज्या वेळेला आपण सिंगल सुपर फॉस्फेटच्या स्वरूपात देणार आहे त्यावेळेला जी काही मात्रा किंवा जी काही संख्या याचं उत्तर आलेलं आहे स्फुरद ऑक्साईडचं त्याला गुणिले 6.25 करायचं आणि जे येईल तेवढं सिंगल सुपर फॉस्फेट हे जमिनीमध्ये घालायचं आहे. अर्थात हे एकाच वेळेला पेरणीपूर्वी किंवा लावणीपूर्वी आणि माती आड होणं गरजेचं आहे. शक्य झालं तर हे शेणखतामध्ये मिसळून टाकलं तर सगळ्यात चांगलं आहे. पालाश, आता पालाश ऑक्साईड म्हणजे K2O हे खतामधनं द्यायचं झालं तर 2.73 गुणिले अपेक्षित उत्पादन क्विंटल प्रति हेक्टरी वजा 0.16 गुणिले जमिनीतील उपलब्ध पालाश प्रति हेक्टरी. ह्याच्यामध्ये सुद्धा जी काही पालाशची किंवा ऑक्साईड K2O याची जी काय मात्रा आलेली आहे ती जी मात्रा किंवा जे काही उत्तर आले त्याला गुणिले 1.26 एवढं जर 1.62 एवढं जर केलं तर तेवढं आपल्याला म्युरेट ऑफ पोटॅश हे याच्यामध्ये देणं गरजेचं आहे. हे आपल्याला लावणी भातासाठी झालं. पेरा भातासाठी अशाच प्रकारचं सूत्र आहे. याच्यामध्ये फक्त हे आकडे थोडेफार बदल झालेले आहेत. इथं खतामधनं द्यायचं नत्र आणि लावणी आणि पेर भाताचे हे वेगवेगळे आकडे आहेत. लावणी भाताचं आपल्याला 2001-2 साली शिफारस केलेली होती. पेर भाताची 2004 आणि 5 साली शिफारस केलेली आहे. आता ह्या सूत्रांचा आधार घेऊन आपल्याला अपेक्षित उत्पादन किती आहे हे ठरवून त्यानुसार आपण खतमात्रा ही देता येऊ शकते. आमच्या कॉलेजचे जे शेवटच्या वर्षातले विद्यार्थी आहेत ते शेवटच्या वर्षातल्या विद्यार्थ्यांच्या मार्फत गत 2 वर्षापूर्वी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधले काही वेगवेगळे तालुके आहेत ते वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या गावातून मातीचे नमुने गोळा केले होते आणि त्या नमुन्यातून साधारणपणे आता बघा हातकणंगले तहसीलमध्ये इथं 34 गावाची नावं इथे दिलीत. 200 नमुने गोळा केले होते. करवीर तालुक्यात 34 गावामध्ये 202 नमुने गोळा केले होते आणि याच्यामध्ये हातकणंगले तालुक्यात 7.6 सरासरी सामू आलाय. सरासरी क्षारता ही 353 आलेले. करवीरमध्ये 7.20 आलेला आहे सामू आणि क्षारता ही 350 आलेले. तसेच पन्हाळा, कागल, शिरोळ ह्या 3 तालुक्यात सुद्धा पन्हाळ्यामध्ये 35, कागलमध्ये 33, शिरोळमध्ये 39 अशा प्रकारे ही घेतली होती. इथं बघा मुद्दाम मी एका दाखवतोय. शिरोळमध्ये आपण बघतोय की जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होत नाही आणि पाण्याचा निचरा कमी प्रमाणात झाल्यामुळं तिथं जमिनीचा सामू हा 8.2 एवढा आपल्याला गेलाय म्हणजे 8च्या वर गेलाय म्हणजे निश्चित तिथं त्या पिकाला कुठलं जे पीक आहे त्याला अन्नद्रव्य शोषण हे कमी प्रमाणात किंवा उपलब्ध कमी प्रमाणात होत असते. तसंच EC किंवा जमिनीचं विद्युत वाहकता जी आहे ती सुद्धा तिथली जास्त आहे. आता उदाहरण मागाशी आपण बघतोय हातकणंगले किंवा करवीरमध्ये 350 आहे सरासरी क्षारता. तर इथं शिरोळमध्ये 0.48, कागलमध्ये 0.42 अशी एवढी वाढत गेलेली आहे. साहजिकच काय होते की ज्या वेळेला खतांचा वापर आपण करतो त्यावेळेला जर अशा प्रकारे आपल्याला जमिनीतला सामू
आणि जमिनीतले विद्युत वाहकता ही जर जास्त असेल तर जी काही खतं घालणार आहे ती विद्राव्य स्वरूपात किंवा पिकाला उपलब्ध ही राहत नाहीत. ह्यासाठी हे दाखवलेलं आहे. आता अर्थात हे जे नमुने गोळा केले होते त्या नमुन्यावरून इथं सरासरी मगाशी जे सूत्र दाखवली माती परीक्षणाचा नुसार आपल्याला कशा प्रकारे अपेक्षित उत्पादन इथं सरासरी उपलब्ध अन्नद्रव्य ह्या प्रत्येक तालुक्यातल्या सॅम्पलची 5 तालुक्याची काढलेले आहेत. हातकणंगले, करवीर, पन्हाळा, कागल, शिरोळ त्याच्यामध्ये सरासरी उपलब्ध अन्नद्रव्य म्हणजे सॅम्पल नुसार इथं याची सुपीकता निर्देशांक काय असं म्हटलं तर काय हरकत नाही. आणि रोप लागण भातासाठी अपेक्षित उत्पादन 35 क्विंटल, 40 क्विंटल, 45 क्विंटल म्हणजे 3 हे सूत्र जे आहेत त्या सूत्रामध्ये घालून याच्यामध्ये घातलेलं आहे. इथे एक उदाहरण म्हणून दाखवतो. हातकणंगले तालुक्यात आपल्याला हेक्टरी 35 क्विंटल उत्पादन मिळवायचं असलं तर 77.77 किलो नत्र देणं गरजेचं आहे. स्फुरदचं प्रमाण जास्त असल्यामुळे स्फुरद इथं वापरायचं नाही आणि पालाश फक्त 16 किलो इथं द्यायचे. त्याच्या विरुद्ध आपण शिरोळमध्ये गेलो तर शिरोळमध्ये मी तुम्हाला म्हटलं की शिरोळमध्ये काय होतंय की आपल्याकडं जमिनीचा पीएच जास्त असल्यामुळं तिथं आपल्याला उत्पादन अपेक्षित मिळवायचं झालं तर साहजिकच रासायनिक खतं जास्त वापरायला लागतात इथं. म्हणजे हातकणंगलेपेक्षा किंवा करवीरपेक्षा इथं जास्त आपल्याला वापर लागतात. अशाच प्रकारे 40-45 क्विंटलला केलेलं आहे. आता हे रोप लागण भाताचं आहे. तशाच प्रकारे पेर भाताचं सुद्धा याच्यामध्ये केलेलं आहे. पेर भातासाठी कशा प्रकारे आपल्याला 35, 40 किंवा 45 क्विंटल उत्पादन मिळवायचं झालं तर यापासून मिळेल. दुसरं गेल्या वर्षीच आपल्याकडं आपण बघितलं असेल की MIDC महाराष्ट्र कृषी विकास कृषी उद्योग महामंडळ जे आहे त्यांनी बायो कॅप्सूल हे अॅग्राउंड मध्ये आलेली बातमी आहे. ह्यामध्ये ह्या बायो कॅप्सूलचा वापर जर केला तर त्यामध्ये जीवाणू जे आहेत वेगवेगळे ते जीवाणू प्रत्येक पिकानुसार हे कॅप्सूल तयार केलेले आहेत. आयसीआरचं पेटंट त्याला मिळालंय आणि 8 प्रकारचे 8 विविध पिकांसाठी कॅप्सूल आहेत. त्या कॅप्सूल जर वापर द्या एका कॅप्सूलमध्ये सुमारे 1 लाख कोटी जीवाणू आहेत. द्विदल किंवा एकदल पिकासाठी नत्राचा पुरवठा त्या वाढवू शकतात आणि हे आयसीआरचं पेटंट आहे याला आणि ह्या कॅप्सूल रायझो कॅप्सूल ॲझो कॅप्सूल अशी त्याला नावं ठेवलीत आणि एका कॅप्सूलची किंमत 350 रुपये आहे. ह्या कॅप्सूल वापरामुळं सेंद्रिय व जैविक शेतीत आपल्याला याचा वाटचाल चांगली याच्यामध्ये होते. आता हे काय करायचंय वापर ह्या बायो कॅप्सूलचा करताना एक बायो कॅप्सूल 5 लिटर पाण्यात भिजत ठेवायचे. पेरणीपूर्वी त्यातलं 1 लिटर पाण्यात बियाणे भिजवून ठेवायचं. म्हणजे जशी आपण जैविक बीज प्रक्रिया करतो तशाच प्रकारे ज्या त्या पिकानुसार ती बायो कॅप्सूल घ्यायची 5 लिटर पाण्यात आधी भिजत ठेवायची. त्यातलं 1 लिटर पाण्यात बियाणे भिजत ठेवायचे. उर्वरित 4 लिटर हे पाणी फवारणीसाठी किंवा जर मुळाला आपण आळवणी करतो तशा प्रकारे सुद्धा हे वापरता येते. शक्यतो फवारणीसाठी वापरलेलं चांगलं कारण ते फवारणी स्प्रिंकलर किंवा ठिबकद्वारे आपण जीवाणू सुद्धा याच्यामध्ये सोडता येतात आणि अशा प्रकारे हे महामंडळानं तयार केलेलं आहे. अर्थात हे सेंद्रिय पदार्थांचं जलद विघटन आणि सूक्ष्मद्रव्य याच्यापासून मिळत असतात पिकाला आणि ते पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम ह्या बायो कॅप्सूलमध्ये असणारे उपयुक्त जीवाणू करत असतात. एकूण 8 प्रकारचे बायो कॅप्सूल त्यांनी शेतकऱ्यांना पुरवठा चालू केला आहे. त्यामध्ये स्फुरदचा पिकाला पुरवठा होण्यासाठी PSB कॅप्सूल, नत्र स्फुरद पालाश यांचा एकत्रित पुरवठा होण्यासाठी NPK कॅप्सूल अशा प्रकारे वेगवेगळे ह्या कॅप्सूल आहेत आणि ह्या कॅप्सूल तयार करण्यासाठी हे आपल्या महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळानं नॅनो टेक्नॉलॉजीचा आधार घेतलेला आहे. त्याच्यामध्ये शेतकरी वर्गाला हे बायो कॅप्सूल उपयुक्त राहतील असं त्यांचे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र बोरसे यांनी सांगितलं होतं. गेल्या वर्षीच ही बातमी प्रसिद्ध झाली होती. मुद्दाम मी तुम्हाला दाखवते कारण हे नवीन प्रयोग म्हणून आपल्याला घ्यायला काही हरकत नाही कारण महामंडळ हे शासनाचंच आहे. आता हे प्रत्येक पिकाला ह्या अशा प्रकारच्या कॅप्सूल आहेत. ह्या प्रत्येक पिकाला वापरत असताना याच्यामध्ये
रायझो कॅप्सूल म्हणजे द्विदल पिकासाठी, हरभरा, सोयाबीन किंवा कडधान्यासाठी. ॲझो कॅप्सूल ज्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, मका ह्याच्यासाठी. पीएसबी, पीएसबी अर्थात सगळ्याच पिकासाठी आपल्याला उपयुक्त होती. एनपीके सुद्धा सगळ्या पिकासाठी. झिंक ग्रो कॅप्सूल ज्याच्यामध्ये आपल्याला तेलवर्गीय पिकासाठी हे झिंक ग्रो. पोटॅश ग्रो जे आहे ते पालासचा पुरवठा पिकांना करण्यासाठी. ऍसिटो कॅप्सूल ज्या पिकामध्ये ऊस, रताळ, ज्वारी म्हणजे ज्याच्यामध्ये पिष्टमय पदार्थांचं प्रमाण जास्त आहे त्या पिकांना ऍसिटो बॅक्टर जे जीवाणू आहेत त्यांची ही कॅप्सूल तयार केलेली आहे. आणि तशाच प्रकारे ॲझोस्पिरिलम, ॲझोस्पिरिलम हे सर्व प्रकारचे एकदल पिकासाठी. अर्थात मगाशी मी सांगितलंच, पुन्हा एकदा सांगतो, एक कॅप्सूल रात्री 5 लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. पाणी थोडंसं गरम करून पुन्हा थंड केलेलं पाणी वापरायचं आहे. आणि अशा प्रकारे त्या कॅप्सूल विरघळून जाते, मिश्रण तयार होते. त्यातलं 1 लिटर पाणी बाजूला काढायचंय. बी पेरणीपूर्वी बियाणं त्याच्यामध्ये 1 तास पुन्हा भिजत ठेवायचंय, सावलीमध्ये सुकवायचं. आणि नंतर राहिलेले जे पाणी आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळी 200 लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाशी किंवा जमिनीवर आपण हे फवारणी करू शकतोय. आणि फवारणी किंवा ठिबक सिंचन मधून सुद्धा किंवा स्प्रिंकलरद्वारे सुद्धा ही आपल्याला सोडता येते. आता बायो कॅप्सूल वापरण्यामुळं जमिनीचा पोत सुधारतोय, पिकाच्या गुणवत्तेमध्ये वाढ होते, अर्थात उत्पादनामध्ये सुद्धा वाढ याच्यामध्ये होते, खर्च कमी होतोय. कारण नत्र पालाश एनपीके कॅप्सूल जर वापरलं तर या रासायनिक खतामध्ये याच्यामध्ये बचत होणार आहे. आणि एकरी एका वेळेला फक्त एकच कॅप्सूल वापरायचे. कॅप्सूलची किंमत सुद्धा कमी आहे. बायो कॅप्सूल वापरण्यामुळे पिकाची रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. कारण हे जैविक किंवा जीवाणू याच्यामध्ये आहेत, त्यामुळे निसर्गाचं संतुलन याच्यामध्ये राखलं जाते. मुळाची वाढ चांगली होते, कार्यक्षमता मुळांची राखली जाते. आणि बायो कॅप्सूलमध्ये मायक्रोरायझा किंवा जैविक खताचा वापर केला तर आपल्या उत्पादनामध्ये याची भरीव वाढ होईल. पुढच्या येणाऱ्या हंगामामध्ये अशा प्रकारच्या बायो कॅप्सूलचे प्रयोग आपल्याकडं घ्यायला हरकत नाही. आता एकंदरीत आता आपण पाहिलं तर या भात शेतीच्या तंत्रज्ञानामध्ये आपले जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आपल्या पश्चिम भागामध्ये रोपवाटिकेत बियाणे परताना व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे. पुनर्लागण करताना योग्य वेळेला योग्य वयाची रोपं घेणं गरजेचं आहे. खतांचा वापर करताना रासायनिक, सेंद्रिय, जैविक ह्याचा संतुलित वापर करणं गरजेचं आहे. जे शेतकरी आंतरमशागत करतात त्यांना अवजाराच्या साहाय्याने किंवा यंत्राच्या साहाय्यानं मशागत करणं गरजेचं आहे. खाचरामध्ये पाण्याचं नियोजन, पाण्याची पातळी जी आहे ते पिकामध्ये बऱ्याचशा लोकांचा समज असा आहे की भातामध्ये सतत पाणी साठवून ठेवायचं, तसं नाही. याच्यामध्ये अल्टरनेट ड्राईंग वेटिंग म्हणजे त्या जमिनीमध्ये जेवढा वापसा जास्त असेल तेवढं त्या पिकामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे खतांचं नियोजन किंवा खत त्या पिकांना मिळत असतं. आणि ह्या सगळ्यामुळेच पीक संरक्षण योग्य प्रकारानं या पीक पद्धतीमध्ये वेगवेगळे जे आपल्याला खत वापर सांगितलेला आहे ते जर आपण केलं तर या एकात्मिक पद्धतीनं भात शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून निश्चित येत्या हंगामात सुधारित संकरित वाणांचा वापर करून आपण चांगल्या प्रकारचं उत्पादन याच्यामध्ये घेऊ शकतो, हे मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि आपण याचा वापर करावा. आता जे काही सांगितलेलं आहे तंत्रज्ञान त्याचा आणि येणारा खरीप हंगाम शेतकऱ्या दृष्टीने आपण चांगला एका करायचा आहे. तुमच्या काय कुणाच्या शंका असल्या तर शंका विचारा याच्यामध्ये. हॅलो. हा बोला. हॅलो बोला. हा, सुनील साळुंके बोलतोय. बोला. हा, आपलं जे आता सध्या लेक्चर सगळं छान झालं, म्हणजे कार्यक्रम तर छानच होता, आवडलं सगळं. भात शेती कशाबद्दल केली पाहिजे किंवा खरीप पीक घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे. पण मला एक शंका होती, म्हणजे आपले सॉइल मॅप जे आपण बनवले आहेत, जे सुरुवातीला दाखवले स्लाइड नत्र स्फुरद पालाश, ते कशाच्या आधारे बनवलेले आहेत. आणि दुसरे हा पहिला प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न होता जमिनीचा सामू म्हणजे जमिनीचा पीएच.
आणि जमिनीची विद्युत वाहकता EC जर वाढली तर आपल्याला खताचं प्रमाण वाढवावं लागेल. बरोबर आहे? नाही 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 नाही. मी आता तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तर देतो. ते फर्टिलिटी मॅप जे होते महाराष्ट्राचे तालुका वाईज होते ते, हे तसं पाहिलं तर जुने आहेत. म्हणजे मला आता नवीन मिळाले नाहीत. मी म्हटलं तुम्हाला गेल्या वर्षी आपल्याकडं हे मातीचे नमुने गोळा केले होते, सुपिकता निर्देशन काढलेत, परंतु हे आपल्याकडं 99-2000 सालचे ते मॅप मला मिळाले. ते मी आपल्या वेबसाईटवर होते ते तिथं टाकलेत तालुका वाईज. नवीन मॅप जर मला मिळाले तर मी पुढच्या याच्यामध्ये निश्चितपर्यंत घालीन. आणि तुम्ही जे आता म्हटला की जमिनीचं पीएच म्हणजे सामू विद्युत वाहकता म्हणजे EC हा वाढला तर त्यामध्ये आपल्याला रासायनिक खताचं प्रमाण वाढवायला पाहिजे. हे तसं पाहिलं तर चुकीचं आहे. रासायनिक खताचं प्रमाण वाढवायचं नाहीये. इथं आपल्याला काय करायचंय, जमिनीचा सामू कमी करायचा झाला तर सगळ्यात महत्वाचं आहे की सेंद्रिय खतांचा वापर करायला पाहिजे किंवा हिरवळीची खतं वापरायला पाहिजेत की जमिनीचा सामू आपल्याला कमी करता येईल. दुसरं, विद्युत वाहकता कमी करायची, पाण्याचा निचरा तिथून झाला पाहिजे. कारण विद्युत वाहकता वाढते किंवा क्षारता जी वाढते त्याला कारण आहे की पाण्याचा निचरा मंद होतो, क्षाराच्या प्रमाणात वाढ होते आणि त्यामुळे तिथं EC त्या जमिनीचा हा वाढत असतो. मग त्यामध्ये निचरा प्रणाली आपण वापरली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेला हिरवळीच्या खतांचा वापर करतोय किंवा सेंद्रिय खतांचा वापर करतोय त्यावेळेला हे दोन्ही म्हणजे सामू असेल किंवा विद्युत वाहकता हे दोन्हीही कमी येईल हळूहळू. खतांचा वापर जास्त करायचा नाही तिथं, रासायनिक खतांचा नाही वापर करायचा. नाही सर, तुम्ही त्या टेबल फॉर्म मध्ये दाखवलं ना, म्हणजे कुठला हातकणंगले कागल ते घेतलं तर शिरोळ मध्ये पण दाखवलेलं. मग शिरोळ मध्ये ते त्या टेबल नुसार मी विचारतोय हा प्रश्न. हा नाही, खतांचा वापर म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना तो खतांचा वापर नाही. त्याच्यामध्ये कसं आहे ते मी काय दिलं होतं की विद्यापीठाची जी शिफारस आहे अपेक्षित उत्पादनावर आधारित म्हणजे STCR इक्वेशन, सॉइल टेस्ट क्रॉप रिस्पॉन्स जे म्हणतो, म्हणजे जमिनी माती परीक्षणावर आधारित जे काही जमिनीमध्ये तुमच्या उपलब्ध अन्नद्रव्य आलीत त्या उपलब्ध अन्नद्रव्यानुसार आपल्याला खतांचा वापर करणं गरजेचं आहे. इथं मी काय दाखवलं होतं तुम्हाला, करवीरमध्ये तुम्हाला पीएच हा कमी दिसतो, शिरोळमध्ये पीएच आपल्याला तिथं जास्त दिसतो. हे मी फक्त ते दाखवलं तिथं तुम्हाला. म्हणजे तिकडच्या जमिनीमध्ये फरक आहे किंवा तिथं क्षारता किंवा निचरा होत नाही म्हणून मी ते दाखवलं तुम्हाला. तिथं आपल्याला करत असताना एकात्मिक अन्नद्रव्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की सेंद्रिय खतं वापरणं किंवा हिरवळीची खतं वापरणं, त्याच वेळेला तो पीएच किंवा EC आपल्याला कमी करता येईल. बरोबर, नाही तर क्षारता वाढेल आणि ते खारपट होते जमिनी. हो हो, बरोबर, ठीक आहे, थँक्यू सर. ओके. काही शंका कुणाची नाही का? हॅलो सर. हा बोला. बायो कॅप्सूल जे शेवटी तुम्ही उल्लेख केला सर, हा, तर सातारा जिल्ह्यामध्ये ते सातारा जिल्ह्यामध्ये कुठे उपलब्ध होतील ते? आता MIDCचं ऑफिस कुठे आहे बघा. आता कोल्हापुरात तर इथं कावळ्या नाक्याला म्हणजे ताराणीच्या तिथं ऑफिस आहे त्यांचं. गेल्या वर्षी याच्यासाठी एक वेगळा कार्यक्रम घेतला होता कोल्हापुरात, किंवा बायो कॅप्सूलचा प्रचार करावा. मी जे म्हटलं त्यांचे व्यवस्थापकीय संचालक महेंद्र बोरसे ते आले होते आणि त्यांनी काय केलं होतं, त्यांचे वितरक जे आहेत म्हणजे डिस्ट्रीब्युटर त्यांचा मेळावा घेतला होता. बायो कॅप्सूल ज्या वेळेला त्यांच्या पहिल्यांदा त्यांनी प्रसार केला त्यासाठी ते आणलं होतं त्यावेळेला. तुमच्या म्हणजे MIDCचे किंवा ऑफिस तिथं कुठे असेल सातारामध्ये किंवा डिस्ट्रीब्युटर कोण असेल तर बघा त्यांच्याकडे मिळतील बायो कॅप्सूल ह्या. लार्ज स्केलवरती तसं प्रोडक्शन चालू झालेलं आहे त्याचं? होय होय होय. कारण नॅनोटेक्नॉलॉजी असल्यामुळे ऑफिसला चौकशी करा, MIDCचं ऑफिस. ओके सर, थँक्यू. हॅलो सर. हा बोला. आजोर TSB सेल खतात जर आपण ऍड केलं तर त्याचं मल्टिप्लिकेशन म्हणून शेतात काय आपल्याला त्याचा उपयोग होईल का? होते होते होते.
मी नुसतं मगाशीच म्हटलं तुम्हाला, हे जीवाणू जे आहेत ॲझो रायझो पीएसबी, हे जीवाणूंचं खाद्य हे सेंद्रिय पदार्थ आहेत. मग सेंद्रिय पदार्थामध्ये तुम्ही ते मुरवत ठेवलं म्हणजे डायरेक्ट आपण काय सांगतोय की बियाणे प्रक्रिया करा. बियाणे प्रक्रिया करा म्हणजे काय होते की ते बियाण्यावर त्याचं वेष्टन होते आणि जमिनीमध्ये पेरत असताना ते जमिनीमध्ये मिसळलं जाते. पण जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ कमी असले तर त्यांची वाढ होणार नाही. मग तुम्ही म्हणताय तसं शेणखतामध्ये समजा ते आधी मुरवत ठेवलं चांगलं 2-4 दिवस आणि नंतर पुन्हा ते पाण्यावाटे म्हणा किंवा नंतर आपण आळवणी करतो तसं सोडलं तरी चालण्यासारखं आहे ते. आपलं जनावरांचा जो मूत्र असतोय ना, त्याचा काही त्याच्यावर परिणाम होतो का? म्हणजे त्याच्यात मरतात किंवा त्यांची वाढ होते असं काय? नाही, जनावरांचं मूत्र डायरेक्ट वापरू नका ते. नाही, नाही, तुम्हाला नाही. थोडस आपण शेतात जे हे टाकणार आहे ना, खत टाकण्यासाठी जे मुरत ठेवणार आहे ना आता हे जीवाणू टाकून, त्याच्यात जर जनावरांचा मूत्र ऍड केलेला असेल तर त्याचा काही पीएच मध्ये फरक होऊन किंवा असं काय जीवाणूंना अपायकारक ते बनू शकतं? नुसतं जनावरांचं मूत्र वापरू नका. मी काय सांगितलं बर तुम्हाला, शेण आणि मूत्र असं एकत्र दोन्ही असलं तर चालेल. बर बर बर. आभार आहे सर. ओके. त्या संदर्भात आपला काय ठीक आहे. आणखी काही कोणाला शंका आहेत का? किरण देसाई, तुमचा व्हिडिओ बंद करा. किरण देसाई, तुमचा व्हिडिओ बंद करा. किरण देसाई, तुमचा व्हिडिओ बंद करा साहेब. काय कोणाला शंका आहेत का अजून? हॅलो सर, नमस्कार. हा बोला. हॅलो, तुमचा आवाज येत नाही, बोला. हॅलो, बाबतीत थोडस माहिती काय आपल्याकडे आहे का हे विचारत. कशाच्या संदर्भात? तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. नाही नाही, तुमचा आवाज कट होतोय, आवाज नीट येत नाहीये. हॅलो, हॅलो, पोपट भालेकर साहेब बोला. हा ठीक आहे साहेब. हॅलो, हा बोला, भालेकर साहेब बोला. आपल्याला आता ट्रायकोडर्मा वगैरे या सगळ्याचाच शेणखतात चांगल्यापैकी उपयोग होतोय ना? ट्रायकोडर्मा, एक मिनिट. हॅलो सर. ट्रायकोडर्मा आपण जर शेणखतात मिसळलेला असेल तर त्याचा पण फायदा होतोय ना सर? ट्रायकोडर्मा होते की, पण ट्रायकोडर्मा हे जे आहे हे काय जीवाणू खत नाहीये. ट्रायकोडर्मा बुरशी आहे ते, आणि त्याचा वापर जे आहे त्या म्हणजे ही उपकारक बुरशी म्हणायचं. जमिनीमधल्या ज्या हानिकारक बुरशी आहेत म्हणजे फ्युजेरियम असेल, रायझोक्टोन, ह्या ज्या बुरशी आहेत ह्या बुरशींचा नाश करण्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर आपण करू शकतो. किंवा दुसरं म्हणजे जमिनीमधले जे ट्रायकस कल्चर म्हणजे जमिनीमध्ये जे सेंद्रिय पदार्थ आहेत ते सेंद्रिय पदार्थ कुजवण्यासाठी हे ट्रायकस कल्चर म्हणजे पाचट कुजणारे जीवाणू जे आहेत त्याचा वापर आपण करू शकतो. असं मल्टिप्लिकेशन ट्रायकोडर्मा सुद्धा शेणखतात होऊ शकतं काय? होते की त्याचं होतं. दुसरं मी सांगतो तुम्हाला, मेटॅरायझमचं होतं. मेटॅरायझम सुद्धा जी आहे ती एक प्रकारची बुरशी आहे, आणि ह्या सगळ्या बुरशी किंवा सगळे जीवाणू जे आहेत यांचं सगळ्यांचं खाद्य सेंद्रिय पदार्थ आहेत. शेणखत असेल
किंवा जमिनीमध्ये ज्या वेळेला जे काही कुठलं आपण सेंद्रिय खत वापरतोय ते ह्या सगळ्यांचं खाद्य असल्यामुळे काय होतंय की ते आपोआप वाढलं जाते. आता बघा आपण हुमणीसाठी बऱ्याचशा वेळेला सांगतात की मेटॅरायझमचा वापर करा. मेटॅरायझम आपण काय सांगतो की 50 ग्रॅम मेटॅरायझमची पावडर घ्या, ते 1 लिटर पाण्यामध्ये चांगली मिसळा, त्याच्यामध्ये 1 कप दूध टाका आणि पुन्हा ते 15 लिटरच्या पंपानं मारा. त्याऐवजी मी तर काय म्हणतो की हे एवढं करण्यापेक्षा समजा आपल्याला एकरी 2 किलो मेटॅरायझम घेतलं, ते 2 किलो मेटॅरायझम 10 किलो शेणखत, पण शेणखत म्हणा किंवा शेण, फक्त ताजं शेण नको आहे, ते शेण घ्यायचं, त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं, रोज थोडं थोडं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. हे काय होते की ह्याची क्वांटिटी म्हणजे मेटॅरायझमचे जे हे आहेत बुरशी आहेत ती त्याच्यामध्ये चांगली वाढली जाते. आणि एक 7-8 दिवसानंतर पुन्हा ज्या वेळेला ते घट्ट होते, समजा ऊसासारखं पीक आहे, त्याला ज्या वेळेला पाणी सोडणार आहे, आपल्याकडे काय लांबसरी पद्धत जर असली, वाकुरी पद्धत नाही म्हणत मी, लांबसरी पद्धत असली तर काय करायचं, निम्म्या सरीपर्यंत पाणी पोचलं की सरीच्या तोंडाला ज्या ठिकाणी समजा उमणीचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी तशा प्रकारचं हे जे शेणाचा आपण हे तयार केलेलं आहे ते तिथे ठेवलं, पाण्याबरोबर ते आपोआप वाहत जाईल पुढं. शेवटपर्यंत गेलं तर काय होणार आहे, बुरशी जे आहे ते जमिनीमध्ये त्या याच्या हुमणीपर्यंत बुरशी पोचली तर हुमणी रोगग्रस्त होऊन हुमणी मरते. तसंच आहे ट्रायकोडर्मा किंवा ट्रायकस कल्चर जे आहे त्याचं तसंच आहे. शेणखतामध्ये वापर तर त्याचा चांगला फायदा होतो. ठीक आहे.